मावशी, अहो तुम्ही तर मी सांगितलेल्या सगळ्या रंगाच्या बांगड्या आणल्यात। आई शपथ, कसल्या भारी दिसतायत या। असं वाटतंय प्रत्येक रंगाच्या 2-2 बांगड्या भराव्या। जानू, तुला हव्या त्या रंगाच्या बांगड्या तू भरू शकतेस। करवलीस बाई तू। हो ग, पण माझ्या आउटफिट्सवर नाही जाणार ना। भावना, तुझं लग्न आहे ना तर 2-2 डझन बांगड्या घालणार आहे मी, चांगल्या हातभर। मला एक साईज मोठ्याच बांगड्या द्या, काय ना ऑफिस वेअरवर ह्या ट्रेडिशनल बांगड्या सूट नाही होत, त्यामुळे काढघाल करता येतील अशाच द्या। हा आई, पिंचू, आई, वहिनी आजी आणि आई आल्यात। अगं बाई, या या या, बरं झालं आलात। या ना, बसा बसा। बस या, पाणी पाणी। बरं झालं आलात तुम्ही। खरंच किती छान वाटतंय हे। किती दिवसानंतर आले मी अशा ह्या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला। असं सागर संगीत हल्ली कुठे होत नाही हो। म्हणजे ते काय ते संगीत कार्यक्रम वगैरे करतात किंवा पार्टी असते कसली ती कॉकटेल का काय ते म्हणतात त्याला, तसं काहीतरी ठेवतात। हे किती छान वाटतंय। हो, अगदी बरोबर। छोटे खानीच आहे, पण खूप बरं वाटतंय तुम्ही आलात। ए, आता सगळ्यांनी बांगड्या भरून घ्या हा। रेणुका काकू, तुम्ही पण या ना। आले। सुखाने इथे नांदती नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा, डोळे पाणी सुखाच्या लहरी सरबरसे आनंदाची, नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी। अलवार सागर वळहा, अलगुज सागरीवर हा, एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा। अगं बाई, तुम्हाला नाही मी बांगड्या भरू शकत। असं का? तुम्ही का नाही भरणार बांगड्या? अगं ताई, विधवेला बांगड्या भरत नसतात आणि हिरव्या तर मुळीच नाही। मी ह्यांच्यासाठी या लाल बांगड्या पुडीत बांधून देते, घरी जाऊन घालतील त्या। हे बघा ताई, आमच्याकडे असं काहीही मानत नाही। तुम्ही भरा बिंदास बांगड्या। नाही ताई, तुम्ही मानत नसाल